मेळघाट अद्यापही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे। मेळघाटातील 22 गावात वीज, 40 गावात रस्ते नाहीत। आमदार राजकुमार पटेल यांनी या संदर्भातली माहिती दिली। मूलभूत सुविधा नसल्याने कुपोषण कमी होणार नाही असं देखील पटेल यांनी म्हटलं। आम्ही 40 गाव अजूनही रस्त्यापासून वंचित आहे आणि 22 गाव अजूनही वीजपासून वंचित आहे। मला हे सांगायचं आहे की ठीक आहे, आम्ही पाठपुरावा केलेला आहे। आमचा प्रॉब्लेम फक्त केंद्र सरकारकडे अडकलेला आहे। CEC जी कमिटी आहे त्या कमिटीकडे आमचे प्रकरण थांबलेलं आहे। म्हणजे इथून आम्ही बच्चूभाऊ मंत्री असताना आम्ही जे काम केलेलं आहे, जे पाठपुरावा केलेला आहे, तो आम्ही महाराष्ट्र शासनाकडून केंद्र शासनापर्यंत आम्ही पोचवलेला आहे। आता बळवंत वानकडे आहे आपले नवीन खासदार, तो थोडा इंटरेस्टेड आहे। मी त्यांना सांगितलं 2-3 वेळा आमचे 2 प्रपोजल, एक रस्त्याचे प्रपोजल आहे आणि एक विजेच्या 22 गावाचं प्रपोजल आहे। ते प्रपोजल तुम्ही लवकर तिथून आम्हाला NOC द्या, म्हणजे लगेच काम सुरू होईल। निधीची प्रॉब्लेम नाही आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।